गाईज नमस्कार, कशा आहात तुम्ही? परत एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आता पुढे जाते. तर आज आहे ना मी जगाचं थोडं वेळ काढून जाते. पुढे जाणार आहे मी. तर आता पिंपरीमध्ये चाललो कारण माझं ना थोडंसं काम आहे. तर काय काम आहे ते तुम्हाला मी दाखवते. थोडंसं काम आहे त्यामुळे मी आता जाणार पिंपरीमध्ये. तर तुम्हाला दाखवते पुढे. तर तुम्ही बघू शकता आता मी हे इथे येऊन काय करते. तर माझी पॅन्ट आहे ना ती पॅन्ट कट करायला आणलेली मी. कारण एकतर हाईट कमी असलेल्या माणसांना आणि तब्येत कमी असलेल्यांना ना प्रॉब्लेम येतो. हा तर मी पॅन्ट कट करायला आले. आता आम्ही हायवेला लागलो. तुम्ही बघू शकता थोडं थोडं ट्रॅफिक लागतंय आम्हाला पुढे. नॉर्मल गाड्या वगैरे आहेत पुढे हे ना तिथे ट्रॅफिक लागू शकतं आम्हाला. काय आहेत लागतं. बघा आम्ही लोकेशन लावून आले माझ्या फोनमध्ये आणि लोकेशन सांगते बसल्या बसल्या त्याला. आणि आता आम्ही ना पिंपरीमध्ये आलो. आता माझे असे विचार मोबाईल कुठं पडला तर खाली राइट साइड वे इथूनच इकडे इकडे या शांत सीधा इकडे. हा अरे बाबा सिग्नल. हा ना सिग्नल आहे इथं पुण्याला एक हे थोडंफार ट्रॅफिक थोडं गाड्या एकमेकाला थोड्या खरचटल्या किंवा तर ही गाडी ना आपल्याला आपल्या पुढे गेली थोडी तर लगेच शिवीगाळ हे आपल्याला हाणामाऱ्या हे चालू असते. एक मिनिट एकदा आलं म्हणजे रस्ता लक्षात बसते असा विषय नाही. आपली 6 मिनिटावर राहिले आता आम्ही लेफ्ट साईड तिकडे. हा काय बोलू असं नाही. पुण्यातले रोड म्हणजे नवीन नवीन असल्याच्या नंतर लक्षात राहत नाही की म्हणजे एकदा आलं आणि लक्षात राहिलं असं नाही. त्याला एक वेळेस त्या रोडला आल्याच्या नंतर मग ते लक्षात बसते आपल्याला. आता माझ्या थोडंफार अर्धा लक्षात आलाय. हा म्हणतोय का आता गाडी जाताना मी चालवणार गाडी. त्याला म्हणले तुला घरी जायचं नाही का. माझ्या स्वतःच्या ड्रायव्हिंग वरती विश्वास नाही. असली भारी गाडी चालवता येते मला गाडी येत नाही. आपली टाइमपास चालत असते काहीतरी. त्यामुळं मी जास्त याला घेऊन जात नाही हायवेला. ही गाडी नॉर्मली थोडंफार खराब असतं थोड्याशा माझ्या जवळपास असं थोड्याशा ठिकाणावर जवळ असं जास्त काय लाभ चल रे मी जब बताऊंगी ना तभी तू उठेगा. नाही नाही असा विषय हो गया आता. चल ना तुझी टाकायची तुला बापू टाकतो की साईडला बरे माझी का. मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम येणार होती ह्या साईडला त्यावेळेस मी ओलाची रिक्षा बुक केली होती ना. तिथे हेच लोकेशन दाखवत होतं. पूर्ण लोकेशन वेगळं दाखवत होतं एका साईडला. ते मी त्यांना दाखवलं तर ते म्हणलं तुम्हाला पुढे जायचं. मी त्यांना लोकेशन सांगितलं असं जाईल असं. देवाला म्हणले तुम्ही ज्या ठिकाणी जाते ना त्या साईडला पूर्ण पुढं म्हणजे जंगल राहणार झाडी वगैरे. तुम्हाला काहीतरी म्हणजे वेगळी साईडला जायचंय पण तुम्ही वेगळी साईडला लोकेशन. कारण फर्स्ट टाइम मी पुण्यात आले तर मला एवढी काही नॉलेज नव्हतं त्या गोष्टी तेवढं. म्हणजे 1 वर्ष झालं तरी आता. उठाले रे देवा उठाले रे बाबा. हे काय लोकेशन नॉर्मल घेऊन बघू दे. 80 मीटर 1 मिनिट सांगते पण माझ्या विश्वास ठेवणार तू. आयुष्यात अशा छोट्या मोठ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागते. आयुष्यात अशा छोट्या मोठ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागते. समझ रहे हो माझ्या भाजी मंडी कशाला हा ना
मला असं वाटतं आपण एल्ट्रोमॉलच्या साईडला आलो जवळपास. भांडण झालेले आहे तुम्ही बघू शकता. अच्छा लोकेशन चल पुढे आहे अजून अजून 1 मिनिटाचा रोड आहे. असं लोकेशन सांगणार असेल ना गाडीचं नाव आता आले 100% कन्फर्म तीन आलेली आहे. बघ लोकेशन थांबणार बाबा कोणीकडे घेतो आलं का मी हे लोकेशन आहे बघा. डिसेंबर पर्यंत झालं. डिसेंबर लास्ट डेट आहे का? हा ना मग ते एवढंच ना 800-600 तर आमचं प्रत्येक टायमिंगला जसं काही ना काही अडचणी पाऊस येत होता ना तसं ह्या ब्लॉगमध्ये काय झाले पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझं सिम घेत होतं मी नवीन आणि जे सिम होतं काढून दिलं माझ्या सिस्टमवर ते सिम हरवलं होतं. त्या सिममुळे आता परत प्रॉब्लेम आला मला त्यावेळेला माझ्या माझं काम पण येत नाही कारण सिमवर तिच्या OTP नव्हतं सिमच होतं माझ्याकडे. मला असं वाटलं नव्हतं की माझ्या लक्षात नाही आलं त्यावेळी माझं दुसरं पण काम होतं ते पण हे पण म्हणजे ऑफिस पण मी हेच काम करायला होते आले आपण दुसरं पण काम होतं एक काम झालं आणि एक काम नाही झालं. आता ते क्लाससाठी मला परत यायचं म्हणून पहिले तर मला अगोदर सिम घेणं होतं सिम कधी घेणं होतं त्याला कधी होतं लागत बघू आपण. तर आता आमचं काम झाले आणि काम करायचं आता मी एक काम झालं एक नाही झालं चालच करायचं चालायचं मग आता रिटर्न जातो आता रिटर्न जायचं मग पुढे जायचं मला खरंच करायचं आता आहे ना आम्ही थोडंसं स्नॅक्स खाल्ले मला. तर आता आम्ही जातोय तो दाखवतो तुम्हाला आता पुढचं आमची स्पॉट काय मला असं वाटतं वापस नाही झालं तेवढं मला डिस्टन्स झाला होता आम्हाला 8 वाजता यायला. आता आम्ही जातोय ना आमच्या जवळच्या मार्केटला जातो चला दाखवू. आता हे बघा आम्हाला लागलेलं आहे ट्रॅफिक. आता आम्ही आमच्या रूटला आलो जवळच्या. बिलकुल भरोसे. तर आता आहे ना आम्ही थोडंसं सामान म्हणजे मी थोडं सामान घेतलं मेडिकलवरनं सामान घेतलं जसं लिप बाम वगैरे फेस वॉश असं सामान घेतलेलं मी. आणि आता आहे ना मी थोडंसं काहीतरी खाणं थोडं थंड आणि डायरेक्टली घरी जाणार. तर चला तुम्हाला जायचं समोर हे बघा त्याच्यानंच आपली दुनिया मागे. वाजलेत किती आता सध्या वाजलेत 10-10:30. आता विषय काहीच झाला नाही काहीच मेकअप नसते माझं 1% सुद्धा. अरे थांब ना मला पिऊ दे बाबा तुझं झालं की झालं लगेच. आता आम्ही ना जेवण करून ज्यूस घेतो थोडं थंड घेणार होता पण थोडंफार ज्यूस घेतो. आता पटकन तू घे आधी तुला बरं पटशील. थांब ना ते खाड ना 5 मिनिट. इकडे इकडे बघ ना. नको रे बाबा एवढं बी नाही. इकडे बघ ना आगे थोडं इकडे. बाय बाय टाटा गुड बाय गया. आता आम्ही घरी आलो होतो आणि बघितलं तुम्ही आम्ही काय केलंय तर आता हे
मध्ये काहीतरी लवकरच नवीन घेऊया. बाय बाय. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.